morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल, सवय झाली आहे 24 hours ड्युटी बोलायची. सो येस, परत आज संध्याकाळी मी येणार आहे. सो आज क्लिनिक नाही आहे, उद्या क्लिनिक प्लस हॉस्पिटल आहे. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, आईची तयारी चालू आहे. कसली काय आहे आणि हे तुम्हाला थोड्याच वेळात समजणार आहे. सो येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गडबड चालू आहे, फटाफट जेवण बनवायचंय. नायसा गेली स्कूलमध्ये गेले. नायसाला स्कूलमधूनच मी पिक करणार. इथे येईपर्यंत वेळ लागतो ना, आणि आज आईंबरोबर जायचंय. काय नाही, 3 दिवस एवढं जेवण म्हणजे नैवेद्य व्यवस्थित पाहिजे ना. आज सिंपल. आंटींनी मस्त बटाट्याची भाजी केली आहे. आंटींची बटाट्याची भाजी मला आजच कळली, ते कच्च्या टाकतात. म्हणजे मी उकडते आणि करते ना. मसूर आणि नायसासाठी खिचडी. सो वैजूताई आल्यात खास. कशात वैजूताई? मस्त. खूप दिवसानंतर. वर्ष झाला पण काय बोलतात. आपण लास्ट कधी भेटलो? नवरात्री. सिरियसली वर्ष झालंय. यावेळेस कोणाला करायचंय हटके. वैजूताई फुल सरप्राईज आला की एवढे बुकेस कसलेत. त्यांचं लाल आणि माहिती आहे ना. सगळे आधी तुम्ही मला विचार केला का काहीतरी फंक्शन असेल म्हणून एवढे आणलेत, पण असं जाम भारी वाटतंय मला. तुम्ही या जर्नी मध्ये सगळे तुमच्यामुळे पण पॉसिबल झालंय. एवढं सोपं नाहीये. एवढं तुम्ही गेल्या वर्षी छान छान लुक केले. आपण अवतार या वर्षी पण करायचंय. यावर्षी पण करू, आणि गणपतीचं करू आपण. वैजूताई आल्या पहिले हेच विचार करतात, या वर्षी काय करायचं नवीन, काय म्हणजे असं डोक्यामध्ये येतानाच होतं का आज काय करायचं, काय करा. म्हणजे आज विचारते, आज गणपती शूट साठी काय नवीन काय ठरवू का. आधी इकडे पहिले अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. फ्री आहेत की नाही माणसं. एक लावायचं आहे का त्यांना? काय का 2-3 लावायचे? नुसते रेडच लावू. सगळे घेऊन जा. जो पाहिजे तर मग पाहिजे का तुम्हाला. ते ऍक्च्युली आहे ना, त्यांना घेऊन जायचं. तिथे त्यांचं शूट आहे ना. घेऊन जायचं. बरं झालं. नाही, सगळेच घेऊन जायचे. हे घेऊन जायला त्यांना विचारत कोणते लावतात. मग नुसते रेडच लावते. हे मिक्स मॅच होते. ऍक्च्युली त्यांचं रेड आणि व्हाईट आहे ना. तो साडी फुल व्हाईट आहे, मला वाटतं रेड छान वाटते. नाही, रेडच लावू नुसतं. नाही, रेड आणि व्हाईट लाव. रेड आणि व्हाईट लाव. सगळं पूर्ण फील हे वाटतील ना कमी जास्त. नाही, सून वगैरे काय करत नाही, पण सासूला भारी इंटरेस्ट आहे. मग आई आहेच आमची ऑलराऊंडर. मला काय ती पहिल्यापासून आवड आहे ना त्याची. तर रचना वगैरे करू नाही, म्हणजे असं कार्यक्रम केलं तरी तिला एवढं मेकअप असं. मला वाटलं आता कोणता नवीन कार्यक्रम बोलतो. नवीन तर होईलच कार्यक्रम. नवीन तर होईलच. अगं तुम्ही किती नशीबवान आहात, तुमची सासू सगळेच बोलतात. आणि आता काय थोडस आयुष्य छान राहायचं. आपल्याला काय आता सगळं झालेलं आहे. बरोबर, एकच आयुष्य आहे आणि मस्त असं जगायचं. काय नाही, नुसतं फॅशन नाही, त्याच्याबरोबर सगळं गेलेलं आहे. हो, कार्य, सेवा, नाव, मनी. आईचं एकदम स्पेशल डे आहे. काही दिवसांपूर्वी एका ब्लॉग मध्ये सांगितलेलं की आई एका कामासाठी बाहेर गेले, तर आई त्या दिवशी त्यांचं गाणं रेकॉर्ड करायला गेलेले स्टुडिओमध्ये. त्यांचा तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्यांना पण नसेल माहित ना. आता आज त्या गाण्याचं शूट आहे. हा, त्यांच्या सगळ्या मैत्रिणी मिळून एक ग्रुप आहे आणि त्यांचे सर आहेत. ते सगळं वाजवलेलं ते श्रीकृष्णाचं ती आहे ना, राधेकृष्णाचं मंदिर, त्याच्यामध्ये आहे. तिकडे शूट आहे त्यांचं. म्हणून त्या निमित्ताने खास वैजूताईंना बोलवले आणि त्या छान असं त्यांना रेडी करणार आहे. आणि मला पण असं म्हणजे काय सांगत शब्द मिळत नाही आईला.
मी खूप एक्साइटेड झाले ना, त्यामुळे बाबा एक्साइट म्हणजे मैत्रिणींमध्ये जास्तच एकदम बोर होतं सगळं. ते एवढं 3-4 दिवस आईंची तयारी खूप आधीपासून असते. सगळं एवढे एक्साइटेड असतात ना की काय करू, कारण रात्री 12-1 वाजेपर्यंत हेच चालू होतं. आणि साडी ऐन वेळेला म्हणजे त्यानं टाकली आणि मग आता कॅन्सल केली. आता ती त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे की आई काहीतरी वेगळ्याच साडी नेसून आले. म्हणजे जी मी साडी नेसणार होते ना ते थोडी फॅन्सी होती. मग सगळे बोलले काठापदरी, आमच्या ह्याच्यासाठी काठापदरीच पाहिजे काठापदरी. आता फेस्टिवल्स पण आहेत आणि लग्न समारंभ ऑफकोर्स आहे ना ते चालू होते. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. खाली डिटेल्स दिलेले आहेत, वेजिता यांना कॉन्टॅक्ट करा. खूप लोकांना ऍक्च्युली विचारलंय, कालच्या ब्लॉगमध्ये पण विचारलं की नवी मुंबईमध्ये कोण आहे का. मी 1-2 लोकांना दिलंय तुमचं कॉन्टॅक्ट. थँक्यू. चला माझा कांदा करपेल. रचना रांगोळीचं काढा. रचनाताईंचे तुम्ही मेकअप बघतच असेल इंस्टाग्रामवर, युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर. जर तुम्हालाही तुमच्या कोणत्याही फंक्शनसाठी जर असा नॅचरल मेकअप पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा इंस्टाग्राम आयडी आहे वैशू पाटील मेकअप आर्टिस्ट. रचनाताई प्रत्येकी कोलॅबोरेशन करतातच, तर DM करा. माझा आणि नाहीच आहे. आईचा हा डब्बा आहे, पाण्याची बॉटल टाकायची आहे. आम्ही पण तिकडेच जेवणार आहोत. केलं पाहिजे ना तुला ऑलरेडी एकदम हे झालं नको नाही सगळं होतं सोडून. तू पण एकदा काळजी घे, वेळेवर जेव तू पण. मी आता माझं नाश्ता हो सातला येशील ना. एकदम छान व्हाईट फ्लावर्सच चांगले वाटते. सगळं मॅचिंग घातलंय तुम्ही. अचानक सगळं मॅचिंग झालं आणि जे मॅचिंग करून ठेवलं होतं सकाळी 6 वाजेपर्यंत आईंकडे होतं ते गायब झालं म्हणून. तर ठीक आहे. मला तर कोणा विश्वास नाही नाही कारण नाहीसा खरं बोलेल. नाहीसा आजी कशी दिसते सांग. मी आता लगेच साडी चेंज करणार. थँक्यू. चला आता तू तयार हो. चल फटाफट. इंद्रधनुष झालाय. इंद्रधनुषचे सगळे कलर्स छान दिसत आहेत. कसं वाटतंय तुम्हाला. गाणं गाऊन तर छानच वाटलं. आता शूटच्या वेळेस कसं वाटतंय बघितलं किती मेहनत असते. आम्ही पण असंच करतो. ते तर आहेच. कॅमेरा डायरेक्शन. सो हे आहेत ते दादा जे
अच्छा हे अच्छा ओके तुम्ही यांना शिकवत. ओ गॉड मला काय वाटलेलं माहिती का की असं खूप ओल्ड वगैरे आहेत पण तुम्ही ते यंग आहात. हा कारण मी फक्त ऐकत आली आहे मी बघितलं नव्हतं. हा नाईस ऑल इन वन. आम्हाला बघून तिला सगळे छान गातात. हा मला असं वाटलं की काहीतरी आपण करायला पाहिजे असं त्यांना एक काय बोलतात त्याला एन्करेज. एक बरोबर आहे एन्करेजमेंट एक स्टेज द्यायला पाहिजे. सो थँक्यू सो मच की तुम्ही म्हणजे मला असं वाटतं स्टार्टिंगला तुम्ही सगळ्याच घाबरल्या असतील कसं होईल काय होईल पण आता तुम्ही एकदम खुलून आलात ना. आणि कसं गायले हे म्हणजे आम्ही तर खूप एक्साइटेड होतो. चॅलेंजिंग आहे होतं म्हणजे आता ठीक आहे म्हणजे केले त्यांनी. सगळ्यात जास्त ऑडिओचं टेन्शन होतं. ओके ओके ते काय इथे ऍक्ट करतील ते मला माहित होतं. हो ना. मस्तच पण मस्त आणि छान दिसतायत सगळ्यांनी. तुम्ही थीम खूप छान चूज केली आहे. ती माझी टीम आहे. या ना. माझी तर प्रतिक्रिया अशी असेल हा की आमच्यासारख्या 70 वर्ष वयाच्या सिनियर सिटीजनला कधीही गाण्यातलं ग सुद्धा न म्हणणाऱ्याला सरांनी ट्रेन केलं. सॅल्यूट. आवाज नाही असं होणार नाही आणि पाहिजेच ते त्याशिवाय अधुरं आहे. हे साधन कोळी रे व्हिडिओ डिरेक्टर आहे. ओके छान छान आधी खूप कामं केलेली आहेत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये. अच्छा त्यांना आपण म्हणजे सोपवलेलं व्हिडिओचं काम करा. आम्ही खूप एक्सायटेड होत होता. कधी येणार बापरे ते बघू नंतर. हा बघाल तर एकच बघा असं सारखी मुवमेंट नका नॉर्मल एकच. चला इथे बघा एक नजर आनंद आहे. परफेक्ट आहे. ओके या साईडची चलो माझ्या घेऊन बोला. कॅमेरा कसं होतं जेवण. ते 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 पहिले तू अच्छा टोमॅटो नाही खाल्ला. नाही साला हाताने खायचा होता काय करू मी. डन. आणि त्यांचं शूट चालू आहे बघा.
सो आता सगळ्यांचा लंच टाइम झालेला आहे. सगळ्यांनी घरातून काही ना काहीतरी आणलंय. तुला कॉल करतो. बरोबर आहे नॉडी. आता तुम्ही थोडे इकडं. हा आपला पहिला व्हिडिओ आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही असे 5-6 व्हिडिओ अजून करावेत माझ्यासोबत. हा इथे बघून स्माइल करा. काय बोलायचंय सर तुम्हाला? कसं वाटलं ह्यांच्याबरोबर काम करून? मला छान वाटतंय. म्हणजे छान वाटतंच आहे, आत्ता वाटतंय. माझ्यासाठी टास्क होता सगळ्यांना एकत्र एका साच्यामध्ये बसवणं, पण छान केलं सगळ्यांनी. माझी इच्छा आहे की अजून त्यांनी छान छान असं पुढे येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्यात. तुमची साथ असेल तर त्या नक्कीच करतील. बसले बसले म्हणजे त्याच्यामध्ये कोणी पडलं, कोणी हसलं, चालेल. छान 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 छान. मैसूर पडणार. तिच्या तोंडाची हे कुठे त्याच्याच लाईनीला पाहिजे ते नाही. पहिले मला बरोबर होता. हे बघ इथे कर असं. ते परत त्याच्यावर गेली. ओव्हरलॅप नाही करायचं बोलली ना. काय करते काय माहिती. हे बघ बाबांनी तुला अजून एक सोपी टेक्निक शिकवलीस. जा बाबा बाबा बसा तुम्ही. आता सध्या करतो मी एकदम बॅड आहे ड्रॉइंग मध्ये.
घे. नाही तू गुड गर्ल ओके. आणि बाबा बाबा गुड बॉय ए ए ए गुड बॉय. आता हे इथे कसं बनवलं तसं इथे खाली पण बनवायचं असं. कालचा ब्लॉग खूप लोकांनी पाहिला आहे अँड थँक्यू सो मच फॉर गिविंग अस सो मच ऑफ लव सपोर्ट अँड ब्लेसिंग्स. इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती खूप सारं तुम्ही प्रेम दिलं आणि तुमची साथ अशीच असू द्या आमच्याबरोबर. असेच छान छान कॉन्टेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघून एवढं छान वाटत होतं की इवन या वयातसुद्धा त्यांची जी काही करण्याची जी इच्छा आहे ती संपली नाही आहे. आणि असंच आयुष्य जगायला पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं. आपण म्हणतो की अरे आता ह्या एजला आपण हे सगळं कसं करू शकतो, लोक काय म्हणतील, असं नका विचार करू. जर तुम्हाला त्याच्यात आनंद मिळत असेल तर वाय नॉट. सो ते सर जे आहेत ते इथे येतात सोसायटीमध्ये शिकवायला आणि त्यांचा हा ग्रुप आहे. आई गाण्याच्या क्लासेसला जातात आणि त्याच्यानंतर हे सगळं पुढे त्यांचा ही जर्नी स्टार्ट झाली. आणि आम्हाला ॲक्च्युली नव्हतं माहिती की शूट वगैरे हे सगळं काही होईल. पण तिथे बघून एवढं छान वाटत होतं ना. आणि मस्त शूट झालेलं आहे. मी पर्सनली ते सगळं काही बघितलं. काही क्लिप्स तुम्हालासुद्धा दाखवले. जेव्हा कधी हा म्युझिक व्हिडिओ किंवा म्युझिक अल्बम हा येईल तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोचवेल. तुम्हीसुद्धा तो नक्कीच बघा. आणि यूट्यूबवरच रिलीज होणार आहे मोस्ट प्रोबॅबली. पण खूप आनंद झालं त्यांना सगळ्यांना बघून. त्यांच्या सरांनी एक छान असं ॲप्रिशिएट केलं की तुम्ही अजून ह्याच्यावरती काम करा, अजून पुढे काही ना काहीतरी अजून नवीन होईल. सो छान वाटलं. सो चला मग आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.